Hello friends, welcome back online class. Last video we have discussed about the warming up activities and description of the poem. Today we are going to discuss about the margin questions of this poem and English workshop activities. Students, You Start Dying Slowly, written by Pablo Neruda. Here are given three margin questions for you. First one is, what things can lead to a slow death? याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. परंतु ते उत्तर जवळपास या प्रकारे अपेक्षित असेल. इफ वी डू नॉट ट्रॅव्हल, रीड ऑर लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ ऑर अवॉइड फिलिंग पॅशन इन अवर हार्ट्स, इट कॅन ऑल लीड टू अ स्लो डेथ. आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिसत आहेत. दुसरा मार्जिन क्वेश्चन आहे, व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग, गिव्ह 4 पॉईंट्स. तर हे जे काय 4 वर्थ लिव्हिंग पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला आहे, द इनक्रेडिबल पीपल दॅट यू मीट, our friends and family, the amount of things you can do and see around the world, the absolute beauty of nature, the oceans, mountains, etc., the incredible food that we can eat, taste and cook. Those are the 4 points. Third margin question is, the poet has left the last stanza incomplete. What line will you add to complete it? शेवटचा जो स्टांजा आहे त्या स्टांजा अपूर्ण ठेवलेला आहे पोएटनं. तो स्टांजा कंप्लीट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आयडिया तिथं डेव्हलप करायच्या आहेत. तर ते आयडिया जवळपास या प्रकारे असतील ती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये व्यक्त करायच्यात. आय विल ॲड द लाईन, not truly understanding and following your heart, you start dying slowly. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये या प्रश्नांची उत्तरं देण्याचे प्रयत्न करा. आता आपण इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीकडे जात आहोत. इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीमधील पहिला प्रश्न आहे, रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिवन बिलो. चूज द वन दॅट सूट दिस पोएम बेस्ट. इथं तुम्हाला साधारण 5 पॉईंट्स दिलेले आहेत. त्या 5 पॉईंट्समधील या कवितेला सुटेबल असणारं जे बेस्ट असेल मेसेज तो तुम्ही ॲन्सर म्हणून लिहायचा आहे. तर इथं तुमच्यासमोर ॲन्सर दिलेला आहे. मला वाटलेला, फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड ड्रीम्स. दुसरा इंग्लिश वर्कशॉपचा प्रश्न आहे, थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे? द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज हाऊ यू शूड लीड युअर लाईफ टू ट्रूली लिव्ह अँड एक्सपिरियन्स दिस लाईफ. यू मस्ट फॉलो युअर पॅशन्स, यू मस्ट ट्रॅव्हल, रीड, ड्रेस वेल or whatever your heart desires. Most important, you must not avoid feeling emotions and do things that allow your heart to beat fast. If you are afraid and do not chase your dreams, then your life can become meaningless and it is as good as dying slowly. याच्यातला दुसऱ्या प्रश्नातला बी क्वेश्चन आहे, लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. या थीमला आपल्याला एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून असणारे लाईन आपल्याला इथं द्यायची आहे. तर ती लाईन आहे, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. दुसऱ्या प्रश्नातला सी क्वेश्चन आहे, 3 कॅरेक्टरिस्टिक्स
फ्रॉम द पोयम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. तर ते 3 पॉईंट्स असे आहेत: इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. इंग्लिश वर्कशॉपमधील पुढचा तिसरा प्रश्न आहे: पिक अवर 4 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पोयम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे डिस्क्राईब्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कवितेमधील 4 ॲडजेक्टिव्ज आणि ते ॲडजेक्टिव्ह कोणत्या नाऊनला डिस्क्राईब करतायत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. ते 4 एक्झाम्पल्स तुमच्यासमोर दिलेले आहेत: टर्बुलंट इमोशन्स, सेन्सिबल ॲडवाईस, सेम पाथ्स, डिफरंट कलर्स. तर टर्बुलंट, सेन्सिबल, सेम आणि डिफरंट हे 4 ॲडजेक्टिव्ह आहेत. इमोशन्स, ॲडवाईस, पाथ्स अँड कलर्स हे नाउन्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा चौथा क्वेश्चन आहे: कंपेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोयम्स in unit 1 1.1 and 1.3. to which poem does the structure match? तर यापूर्वी आपण 2 पोयम पाहिलेले आहेत. 1.1 मधील अ टीनएजर्स प्रेयर आणि दुसरी बास्केट फुल ऑफ मूनलाईट या 2 कवितेशी आपल्याला या कवितेची तुलना करायची आहे. तर त्याचा ॲन्सर असं लिहिण्याचा प्रयत्न करायचा: द स्ट्रक्चर ऑफ द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली मॅचेस द पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाईट फ्रॉम युनिट 1. व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस इन द अदर वन्स? नोट देम डाऊन. The rhyme scheme is different. A teenager's prayer has ABCB rhyme schemes, whereas you start dying slowly has a free verse. It has no any rhyme scheme. Second point: all paras of a teenager's prayer is uniform, whereas the paras in you start dying slowly are not uniform. Third point: a teenager's prayer has 20 lines, whereas you start dying slowly has 27 lines. A teenager's prayer has uniform lines, whereas you start dying slowly does not have uniform lines. You may add your own responses. तुमच्या स्वतःची उत्तरं याच्यामध्ये लिहू शकता. दोज आर प्रोबेबल आन्सर्स. तुम्हाला वाटलेले दुसरेही फरकाचे मुद्दे तुम्ही इथं मांडू शकता. पुढचा 5वा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 5: व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोयम? हाऊ मेनी टाइम्स? वाय डू यू थिंक द पोएट एम्फसाइजेस इट? या कवितेमध्ये कोणतं वाक्य परत परत आलेलं आहे आणि ते रिपीट का केलेलं आहे कवीनं, त्याचं कारण आपल्याला लिहायचं. द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट is repeated in the poem. It is repeated 10 times. The poet emphasizes this expression to strongly enforce the idea that if you do not follow your heart or do not chase your dreams, you start dying slowly. The expression if you do not is important to the central idea of the poem. Next question आहे, question number 6: write the opposite of the following in the form of advice using different words and phrases. इथं दिलेल्या वाक्याच्या मिनिंग्सला अपोजिट मिनिंग असणारा त्याच्या विरुद्धार्थी तुम्ही फ्रेज किंवा वर्ड्स, ग्रुप ऑफ वर्ड्स तिथं तुम्हाला द्यायचे आहेत. तर त्यांनी एक्झाम्पल एक दिलेला आहे: यू डू नॉट ट्रॅव्हल. दॅट मीन्स द अपोजिट आयडिया ऑफ दिस: you should travel as much as you can. दूसरा आहे, you do not appreciate yourself. त्याचा अपोजिट: you should appreciate yourself. you kill your self esteem. त्याचा अपोजिट: you should keep up your self esteem. you become a slave of habits. you must not become a slave of your habits. you refuse to speak to strangers. You must speak to strangers. You do not change your life. You should change your life. You refuse to take a risk. You should never refuse to take a risk.
तर विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलेल्या आयडिया तुम्ही त्या आयडियाच्या अपोजिट आयडिया मांडण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जवळपास अशा प्रकारच्या आयडिया असतील, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये देखील त्या व्यक्त करू शकता. 7वा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 7. गो थ्रू द फॉलोइंग स्टेप्स अँड डिस्कस इन पेअर्स अबाउट द फॅक्ट्स मेन्शन इन इट. राईट अ पॅरेग्राफ युजिंग द पॉईंट्स गिवन. अनदर इंटरेस्टिंग टायटल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. त्या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला तुमच्या आयडियाज डेव्हलप करून पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. त्याचं मॉडेल पॅरेग्राफ तुमच्यासाठी इथं समोर दिलेला आहे. तर त्याला टायटल आहे लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट. इफ you want to take the most of your life, you must work on yourself and try to get rid of your bad habits one by one. You need to avoid negative thoughts that come in your mind and focus on positive aspects. It is important to trust yourself, what your heart tells you, and genuinely love what you do. Next question number 8. Complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. Here are given 2 tables. One is an incomplete for you, to complete for you, and one is given the idea for you. First, if I do this, and next what I shall do. फर्स्ट पॉईंट, इफ आय ट्रॅव्हल, जर मी प्रवास केला तर काय होईल. आय शॅल बी एबल टू सी अवर ब्युटिफुल वर्ल्ड अँड गेन न्यू एक्सपिरियन्सेस. जर मी प्रवास केला तर मला काय मिळेल, ती आयडिया तुम्हाला तिथं कंप्लीट करायची. इफ आय रीड, मी वाचन केलं तर आय शॅल एनरिच माय माइंड अँड लर्न न्यू थिंग्स. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स, माझ्या वाईट सवयी मी बदल केल्या तर आय शॅल बिकम अ बेटर ह्युमन बिईंग अँड ॲप्रिशिएट माय सेल्फ. पुढचा पॉईंट्स आहे, इफ आय प्ले कंटिन्युअसली ऑन अ मोबाईल फोन, व्हॉट विल हॅपन. आय शॅल मिस द प्लेजर ऑफ प्लेईंग आउटडोअर गेम्स. इफ आय डोंट मेक फ्रेंड्स, माय लाईफ वूड बिकम डल अँड बोरिंग. जर आपल्याला मित्रच आपण बनवले नाही तर आपलं जीवन अगदी डल आणि बोरिंग होऊन जाईल. Question number 9. Everyone needs inspiration to move ahead or make progress in our life. There are some things which inspire us to live better. What are those things? आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर का पुढं जाण्यासाठी जर इन्स्पिरेशन मिळत नसेल, प्रेरणा कुठून मिळत नसेल, तर आपल्या जीवनामध्ये प्रोग्रेस होणार नाही. मग आपल्याला इन्स्पिरेशन देणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यातून आपण इन्स्पिरेशन घेऊ. तर त्या बाबी आहेत स्टोरीज, फॅमिली, फ्रेंड्स, टीचर्स, मूवीज, डिझायर फॉर थिंग्स. स्टुडंट्स, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. राईट अबाउट अ डे वेन यू फेल्ट व्हेरी हॅपी. यूज द क्वेश्चन्स टू हेल्प यू. Complete the web diagram with words that go with their topics. Question number 10. It is a web diagram. There is given in a circle turbulent word, and you may try to give the words for that to develop these topics. Turbulent. Those words are storm, sea waves. You may add weather, time, emotions. Next, wave diagram, glistening. The words for glistening: eyes, mountains, sea, rocks, heart. पुढचा आहे सेन्सिबल. त्याच्यासाठी शब्द आहेत ॲडवाइस, पर्सन, स्टोरी, माइंड. यू मे ॲड युअर ओन
ideas to develop these words. Next, question number 11. Write about a day when you felt very happy. Use the following questions to help you think, recollect a day. Students, in this question, there are given 8 points to develop your idea, to develop your day, experience of the day. म्हणजे तुम्ही तुमचा जो आजचा दिवस आहे तो सुरुवातीपासूनचा आतापर्यंतच्या दिवसाचा अनुभव रिकलेक्ट करायचा आणि तो तुम्ही दिलेल्या 8 मुद्द्यांच्या आधारे त्याचा पॅरेग्राफ तयार करायचा आहे. तुम्ही सेल्फ एक्सपिरियन्स यामध्ये लिहू शकता. फॉर यू हिअर इज गिवन अ मॉडेल पॅरेग्राफ. I still remember the day that my entire family went to Ooty the first time. It was on 9th September 2018. It was my father's birthday and we decided to celebrate by taking a trip to the beautiful mountains. Although it was a long journey from Mumbai to Ooty, we had a lot of fun during the journey. We left home at 5 a.m. in the morning. Throughout the journey, we never felt tired and played games all along the way. I will never forget when we reached Ooty by late afternoon. Seeing the beautiful mountains and tea gardens left me completely memorized. My family saw my joy and were themselves happy that we took this trip. We went all around Ooty and saw as much as we could in the Ooty and saw as much as we could. In the end, we decided that traveling was the best thing for our minds and our family, so we now go for such trips as often as possible. To this day, I can feel the pure joy, happiness and thrill that I felt during the trip to Ooty. Student, this is the last question for you. Use internet or any book to write 4 inspirational or motivational quotes related to the messages in the poem. तुम्हाला या कवितेमधून आपल्याला जो काय संदेश मिळालेला आहे तो संदेश देणारे कोटेशन्स तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवा किंवा बुक्सच्या माध्यमातून मिळवा आणि तुम्ही स्वतः सर्च करून संकलित करून ते लिहिण्याचा प्रयत्न करा. फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग हिअर इज गिवन सम सॅम्पल्स फॉर यू. द बेस्ट अँड द मोस्ट ब्युटिफुल थिंग्स इन द वर्ल्ड कॅन नॉट बी सीन ऑर इवन टच्ड. दे मस्ट बी फेल्ड विथ द हार्ट. द कोट इज गिवन बाय हेलन केलर. बिकॉज ऑफ युअर स्माइल you make life more beautiful. This is the quote by Thich Nhat Hanh. Third quote, beauty is when you can appreciate yourself, when you love yourself, that's when you are most beautiful. This quote is written by Joe Kravitz. And fourth quote, never lose an opportunity of seeing anything beautiful or beauty is God's handwriting. This quote is given by Ralph Waldo Emerson. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपल्या या पोएमशी रिलेटेड दिलेले मार्जिन क्वेश्चन्स आणि वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज होत्या. या कवितेला आणखी तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःच्या शब्दामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तरं तयार करण्याचे प्रयत्न करा. या दिलेल्या सॅम्पल एक्झाम्पल्सचा आधार घ्या. आणखी तुम्हाला संदर्भासाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा आधार घेऊन तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा ॲक्टिव्हिटीज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपला पुढचा व्हिडिओ नेक्स्ट टॉपिक घेऊन लवकरच आपल्यासमोर येत आहे. थँक्यू.